कुठंतरी जरा झेंडा वेगळा दिसतोय. आता एकदा सगळ्यांनी हे मान्य करूया, पिवळा म्हणजे पिवळा झेंडा. त्याला कुठली आता कमिटीची गरज नाही. आता सगळ्यांनी मान्य केलंय आणि असा झेंडा घेऊन आलात की तो आपला झेंडा आहे, खंडोबाचा झेंडा आहे, आपल्या माणसांचा झेंडा आहे, म्हणून तो स्वीकारायचा आहे. हा जो व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमधील जे भाषण आहे लक्ष्मणराव ढोबळे सरांचं, मातंग समाज आणि होलार समाजाला, दोन्ही समाजाला फसवणारा ह्या लबाड माणसाचं हे भाषण आहे. आणि लक्ष्मण ढोबळे आणि मातंग समाज असं समोर जर समीकरण आणलं तर निराशाच पदरी पडते. अगदी महाराष्ट्रातील 99% मातंग समाजामध्ये आजच्या घडीला लक्ष्मण ढोबळ्यांच्या बाबतीत अजिबात आस्था राहिली नाही, विश्वास राहिलेला नाही. फसवणूक आणि निराशावाद हेच मातंग समाजाच्या पदरी पडलेला आहे. आयुष्यभर सत्तेचा मलिदा चाकत असताना, आयुष्यभर सत्तेचा मलिदा खात असताना मातंग समाजाला मात्र उपाशीच ठेवलं. मातंग समाजालाच आंबुजवाई करून मातंग समाजाची फसवणूकच केली, उपाशीच ठेवलं. अहो ढोबळे सर, म्हातारपणात का आबरू घालवून घ्यायला लागलेला आहे? म्हातारपणात तुमच्या पाठीमागची फाटकी हंड्रपेड फाटकी चडी फाटलेली आहे, साऱ्या समाजाला दिसत आहे ते. आणि ती फाटलेली चडी तुम्ही का म्हातारपणात दाखवत फिरायला लागलेला आहे? किंवा त्या फाटलेल्या चडीवर, त्या पाठीमागच्या फाटलेल्या चडीवर का चडी झाकण्याचा प्रयत्न करत आहे? समाजाला सगळं सर दिसतंय आता. पहिल्यासारखा मातंग समाज एवढा येडा राहिला नाही, शाना झालेला आहे. तुमची नौटंकी चांगलं समजू शकतो. परवा मातंग समाजाच्या एका मोर्चामध्ये, आरक्षण उपवर्गीकरणाच्या मोर्चाच्या सभेमध्ये हे लक्ष्मणराव ढोबळ्यांचं हे भाषण आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आता साऱ्या मातंग समाजाने मिळून झेंडा एकच करूया, तो पिवळा झेंडा करूया. ह्या आपल्या माणसाचा झेंडा, हा खंडोबाचा झेंडा म्हणून मातंग समाजानं पिवळा झेंडा घ्यावा. अशा प्रकारचं भाषण आणि अशा प्रकारचं बेताल वक्तव्य मातंग समाजामध्ये अंधश्रद्धा पेरणारं हे बेताल वक्तव्य लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेलं आहे. काय बोलावं या माणसाला? अहो तुम्ही कुठं बोलताय? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मोर्चात बोलताय. आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण किंवा आरक्षणाचा लाभ जर मातंग समाजाला घ्यायचा असेल आणि आरक्षणाचे घेण्याची योग्यता आणि पात्रता जर मातंग समाजामध्ये निर्माण करायची असेल तर देव धर्म जत्रा यात्रा मर्याय लक्ष्मी जत्रा एकता खंडोबाचे जागरण गोंधळ याच्यावर जे मातंग समाजाचा खर्च होतोय तो शिक्षणावरती व्हावा. अशा प्रकारची प्रबोधनाची भाषा करा ना त्या सभेत. तर मातंग समाज काय खंडोबाचं जागरण, मर्याय लक्ष्मी आहे खंडोबाचं जागरण आणि किंवा देव धर्म जत्रा यात्रा याच्यावरती खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावरती खर्च करा. तर तुम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर त्याचा फायदा होईल ना, तर आरक्षणाचा फायदा होईल ना, शिक्षण घेतलं तर फायदा होईल ना. अशा प्रकारचा चांगला प्रबोधनाचा परिवर्तनाचा संदेश मातंग समाजाला द्या. तुम्ही प्राध्यापक आहे लक्ष्मणराव ढोबळे, विद्वान आहे तुम्ही आणि समाजामध्ये खंडोबाचा पिवळा झेंडा घ्या म्हणून समाजामध्ये तुम्ही समाजाला येड्यात काढताय. समाजाला अंधश्रद्धा पसरवून चुकीचा संदेश देत आहे. मातंग समाजाशी बेमानी आणि गद्दारी करणाऱ्या अवलादीचा घाट आणि हाऊस लखुबाई ढोबळेचा म्हातारपणा सुद्धा गेला नाही. काय या लखुबाई ढोबळेचा मातंग समाजाशी बेमानी करण्याचा घाट आणि हाऊस या लखुबाई ढोबळ्याची म्हातारपणा सुद्धा संपली नाही, म्हातारपणा सुद्धा गेली नाही. अरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात काय, म्हसोबाला दिली सोडचिठ्ठी, खंडोबाला दिली सोडचिठ्ठी, बाबासाहेब तुमच्यासाठी. ही अण्णाभाऊंची भूमिका आहे. हा अण्णाभाऊंचा विचार आहे लखुबाई ढोबळे. का तुम्ही अण्णाभाऊ हा विचार द्या ना, का मांगाचं वाटोळ करायला लागलेला आहे? काय म्हणतात अण्णाभाऊ साठे, म्हसोबाला दिली सोडचिठ्ठी,
खंडोबाला दिली सोडचिठ्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी. परत हा लोकोबाई ढोबळे पुन्हा मातंग समाजाचं खंडोबा बरोबर लग्न लावून त्या लग्नाच्या जागरण गोंधळामध्ये वाघ्या बनून दिमडी वाजवत समाजाच्या नावाखाली दिमडी वाजवायला लागलेला आहे. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की लक्ष्मण ढोबळे खंडोबाचा वाघ्या. काय? लक्ष्मण ढोबळे खंडोबाचा वाघ्या, समाजाच्या नावावरती दिमडी मागणारा पीठ माग्या. काय? लक्ष्मण ढोबळे हा खंडोबाचा वाघ्या, समाजाच्या नावावरती दिमडी वाजवणारा हा पीठ माग्या. अरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे म्हटलेलं आहे, काय म्हटलंय? खंडोबाला दिली सोडचिठ्ठी, म्हसोबाला दिली सोडचिठ्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी. आणि आता ढोबळे म्हणतोय, हा लोकोबाई ढोबळे म्हणतोय की अण्णाभाऊच्या विचाराला दिली सोडचिठ्ठी, अण्णाभाऊला दिली सोडचिठ्ठी, अण्णाभाऊच्या आंबेडकरवादी विचाराला दिली सोडचिठ्ठी, खंडोबा तुमच्यासाठी. काय उलट? काय म्हणतात ढोबळे सरांची भूमिका? उलटा प्रवास आहे, परिवर्तनाचा उलटा प्रवास आहे. काय? अण्णाभाऊला दिली सोडचिठ्ठी, खंडोबा तुमच्यासाठी हा चुकीचा संदेश लोकोबाई ढोबळे मातंग समाजामध्ये पेरत आहे. आता मांगाचे आंबुजाचे स्वतःला मातंग समाजाचे नेते मंडळी साळे स्वार्थी नेते मातंग समाजामध्ये परिवर्तनाचा उलटा प्रवास सुरू करायला लागले. परिवर्तनाचं चक्र मांगवड्यामध्ये अशा चुकीच्या दलाल आणि स्वार्थी नेत्यांच्यामुळं मातंग समाजामध्ये परिवर्तनाचं चक्र उलट फिरायला लागलंय. परिवर्तनाचा उलटा प्रवास करून मातंग समाजाचं अधोगतीची सुरुवात करायला लागलेत असे नेते मंडळी. अरे अण्णाभाऊ साठेंचा विचार मातंग समाजामध्ये पेरा. अण्णाभाऊ साठेंनी खंडोबाचा पिवळा झेंडा घ्या म्हणताय तुम्ही मातंग समाजाला, पण अण्णाभाऊ साठे म्हणतात मरेचा गाडा नावाची अण्णाभाऊंची कथा आहे. त्या कथेमध्ये मरेचा गाडा गावाच्या वेशेबाहेर, गावाच्या वेशेच्या बाहेर मरेचा गाडा मोडून टाकला. या कथेतून अण्णाभाऊ साठे अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, खंडोबा मसोबा मर्याय लक्ष्मीबाई जत्रा यात्रा या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा संदेश देतात, असा परिवर्तनाचा संदेश देतात, असा आंबेडकरवादी विचाराचा संदेश अण्णाभाऊ साठे मर्यायचा गाडा या कथेत देतात. आणि मुरली मल्हारी रायाची अण्णाभाऊंची कथा आहे. त्या कथेवर चित्रपट निघाला. मुरली मल्हारी रायाची याच्यावरती चित्रपट निघाला आणि त्याच्यामध्ये त्या वाघ्या आणि मुरलीचा संवाद आहे. आपली मुरली, या मुरलीची मुलगी आपल्या आईला म्हणते की आई खंडोबा तुझा नवरा. काय? खंडोबा तुझा नवरा आणि आज माझं लग्न खंडोबा बरोबर, म्हणजे बापा बरोबर माझं लग्न, हे असं कसं काय? मुली बरोबर लग्न करणाऱ्या बापाची हा निर्लज्ज परंपरा आम्ही नाकारलेली आहे. आणि निर्लज्ज परंपरेचं प्रतीक असणाऱ्या खंडोबाचा झेंडा पिवळा हा मातंग समाजाने घ्यावा असं निर्लज्जपणाचं वक्तव्य लोकोबाई ढोबळे तुम्ही करता आहे. कधी काळी याच्यावर तुमचं भाषण होतं. बापा बरोबर मुलीचं लग्न ही निर्लज्ज परंपरा मी नाकारलेली आहे अशी तुमचीच भाषा होती ढोबळे सर. आणि आज तुम्ही म्हणताय खंडोबा ही निर्लज्ज परंपरेचं प्रतीक असणारा खंडोबाचा झेंडा मांगा आणि स्वीकारावा, अशा प्रकारची तुम्ही भाषा वापरतात. अरे मुरली मल्हारी रायाची या चित्रपटात या अण्णाभाऊंनी जे लिहिलेले साहित्य त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात प्रति खंडोबाच्या भंडारा उधळत आमच्याच मुली मुरल्या सोडल्या गेल्या आणि पाटलाच्या प्रस्थापिताच्या वाड्यावरती कांद्याच्या ढिगाऱ्यावरती नाचवल्या गेल्या. ह्या बेइज्जतीचं, ह्या बेआबरूचं ते प्रतीक असणारा खंडोबाचा पिवळा रंग म्हणून, प्रतीक भंडाऱ्याचा रंग म्हणून पिवळा झेंडा मातंग समाजाने स्वीकारावा, हे बेइज्जतीचं प्रतीकाचं संदेश तुम्ही मागत मातंग समाजाला द्यायला लागलेला आहे. वा रे ढोबळे सर. आणि म्हणून म्हणतोय की मी हे मातंग समाजाच्या अधोगतीचं चळवळीचा उलटा प्रवास माझ्यासारखा माणूस पाहत नाही, म्हणून तुमची चिरपाड. मी मातंग समाजावर टीका करत नाही, तर मातंग समाजाच्या
मातंग समाजाला चुकीचा संदेश देणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे सारख्या स्वार्थी नेत्यांच्या वक्तव्याची चिरफाड करून मातंग समाजाचंच प्रबोधन करतोय मी. मातंग समाजावर टीका करत नाही, हे माझ्या मातंग बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणतोय की लक्ष्मण ढोबळे हा खंडोबाचा वाघ्या आणि मातंग समाजाच्या नावावरती दिमडी वाजवणारा पीठ माग्या. खरं तर पिवळा झेंडा आणि मातंग समाजाचा काही संबंध नाही. काय पिवळा झेंडा नव्हे तर निळा झेंडा हाच मातंग समाजाचा झेंडा आहे. पिवळा झेंडा हा मातंग समाजाचा झेंडा असा कोणताही सामाजिक, नैतिक आणि ऐतिहासिक चळवळीचा अजिबात संबंध नाही. पिवळा झेंडा हा अण्णाभाऊंचा झेंडा, पिवळा झेंडा हा लहुजींचा झेंडा, पिवळा झेंडा हा मातंग समाजाचा झेंडा असा कोणताही ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ अजिबात नाही. खंडोबाचं प्रतीक म्हणून पिवळा झेंडा, ह्या अंधश्रद्धेचं प्रतीक म्हणून पिवळा झेंडा तुम्ही मातंग समाजासमोर उभा करायला लागलेला आहे. खरं तर निळा झेंडा हाच मातंग समाजाचा निळा झेंडा आहे. निळा झेंडा आंबेडकरवाद आणि आंबेडकर समाजाकडे बघण्याची मानसिकता, म्हणजेच किंबहुना निळ्या झेंड्याकडे बघण्याची मातंग समाजाची मानसिकता ही जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता आहे. तुमचा निळा तर आमचा पिवळा, ह्या जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेतून मातंग समाजाच्या नेत्यांनी तो घेतलेला आहे. समाजाला नाही स्वीकारला, समाजाला तो स्वीकारायला भाग पाडला. काय निळ्या झेंड्याच्या बद्दलची जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता घेऊन मातंग समाजाच्या नेत्यांनी तो पिवळा झेंडा घेऊन समाजावर लादलेला आहे आणि अज्ञानापोटी समाजानं तो स्वीकारलेला आहे. अरे निळा झेंडा हाच मातंग समाजाचा झेंडा आहे. निळा झेंडा हा बौद्धांची किंबहुना पूर्वाश्रमीच्या महाराजांची मालकी नाही. निळा झेंडा ही बौद्धांची निळा झेंडा या बौद्धांची वैयक्तिक मालकी नाही. निळा झेंड्यावरती ही मातंगाची, चर्मकारांची, होलार समाजाची, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा समाजाची सुद्धा निळ्या झेंड्यावरती मालकी आहे. निळा झेंडा हा जातीचं प्रतीक नाही. जसा पिवळा झेंडा हा जातीचं आणि जात अस्मितेचं प्रतीक आहे, तो परिवर्तनाचं, चळवळीचं, क्रांतीचं निशाण अजिबात नाही. काय पिवळा झेंडा हा जातीचं प्रतीक आहे, जात अस्मितेचं प्रतीक आहे. तो क्रांतीचा आणि परिवर्तनाचं, चळवळीचं झेंडा आणि निशाण नाही. निळा झेंडा हाच परिवर्तनाच्या, क्रांतीचं, चळवळीचा झेंडा आहे. तो निळा झेंडा हा जातीचं प्रतीक नाही, जात समूहाचा, जात अस्मितेचं प्रतीक नाही. तर निळा झेंडा हा बहुजन समाजाच्या चळवळीचं ते निशाण आहे. निळा झेंडा हा महाराष्ट्रातील नव्हे तर या देशातील सामाजिक परिवर्तनाच्या, चळवळीच्या, क्रांतीचं ते राष्ट्रीय निशाण आहे. म्हणून निळा झेंडा हाच मातंग समाजाचा झेंडा आहे. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्याची सांगता ही निळ्या झेंड्याखाली झालेली आहे. जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा संदेश आणि विचाराचा घाव घालायला सांगणारे अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी चळवळीचा झेंडा असणारा निळा झेंडाच घेतला ना. आंबेडकरवाद सांगतात आणि झेंडा पिवळा, असं कसं असेल? अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरवाद सांगितला, अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीचा संदेश दिला, मग झेंडा दुसरा कसा घेईल? त्या आंबेडकर चळवळीचा झेंडा असणारा निळा झेंडाच घेतील ना. म्हणून अण्णाभाऊ साठेंचा झेंडा हा निळाचा आहे. लहुजी वस्ताद मुक्ता सळवेंनी जी महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये जे काम केलं, त्या चळवळीचं रूपांतर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे सत्यशोधक चळवळीचं रूपांतर प्रबुद्ध समाजामध्ये केलं आणि पुढे बाबासाहेबांनी ती चळवळ आपल्या खांद्यावरती घेऊन चालवली. त्या आंबेडकरी चळवळीचा झेंडा हा निळा आहे. म्हणून लहुजीचा झेंडा हा निळाचा आहे, मुक्ता सळवेंचा झेंडा हा निळाचा आहे आणि अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा झेंडा हा निळाचा आहे. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं की अण्णाभाऊ तुम्ही कवठाळले आंबेडकर नावाच्या निळ्या आभाळाला. अण्णाभाऊ तुम्ही कवठाळलं आंबेडकर नावाच्या निळ्या झेंड्याच्या आभाळाला, पण अजून कळले नाही तुमच्या पंखाखालच्या पिलांना. कसं कळेल?
लक्ष्मणराव ढोबळे सारखी स्वार्थी आणि प्रस्थापिताचे दलाल असणारे गिदाड जोपर्यंत मातंग समाजामध्ये आहे त्यांनी मातंग समाजाला उमजून देणार, उबदारीच येऊ देणार. खरा इतिहास आणि विचारानं मातंग समाजाचं प्रबोधनच करत नाही ती. आणि जे खरं सांगतात त्यांना मातंग समाज नेता म्हणून स्वीकारत नाही. जे खरं सांगतात त्यांना मातंग समाज ट्रोल करतोय, तो स्वीकारत नाही. आणि या चुकीच्या लोकांना चुकीचे लोक मांगाला उमजू देणार ती त्यांना मात्र नेता म्हणून स्वीकारतो आहे. हे फार मोठं दुर्दैव शोकांतिका आहे. म्हणून मी शेवटी एवढंच म्हणेल, जग बदलण्या ऊट मातंगा. अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदललं घालून गावं गेले सांगून मला भीमराव. म्हणून म्हणतोय, जग बदलण्या ऊट मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा. होशील वारसा तू अण्णाभाऊंचा. का जग बदलण्या ऊट मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा. होशील वारसदार खरा तू अण्णाभाऊंचा खरा वारसदार व्हायचा असेल तर निळा झेंडा घेऊन अण्णाभाऊंचा वारसदार बनायचं, का पिवळा झेंडा घेऊन खंडोबाचा वाघ्या बनायचं. हे मातंग बांधवांनी समजून घेण्याची गरज आहे. आता मी मातंगावर अजिबात टीका करत नाही, हे समजून घ्या. मातंगाला चुकीचा दिशा घेणारे, मातंग समाजाला स्वतःच्या स्वार्थासाठी मातंग समाजाला अंधश्रद्धेत ढकलणारे आणि मातंग समाजाचं वाटोळ करणाऱ्या नेत्यांची चिरपाड करून मी खरं तर मातंग समाजाचं प्रबोधन करतोय, हे समजून घ्या. म्हणून निळा झेंडा घेऊन अण्णाभाऊंचा वारसदार बनायचं, का पिवळा झेंडा घेऊन खंडोबाचा वाघ्या बनायचं, हे मातंग समाजाने ठरवावं.